आणि संघाच्या हितासाठी आणि विजयासाठी सर्वाधिक मोठी राहिली आणि त्याच गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा दिला गेला भाई जगदीशजी गायकवाड यांच्या माध्यमातून। तेव्हा त्याचे वडील संघासाठी अप्रतिम काम करायचे आणि आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की परेश त्याहून अधिक चांगलं काम रोडपाली संघाच्या विजयासाठी करतोय। कदाचित थोड्याच दिवसांमध्ये तिसरी पिढी देखील येईल कडके परिवाराची, जी मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये सक्रिय आपल्याला पाहायला मिळेल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो थोडासा फेरबदल या ऐकूयात पुढील सामन्याच्या धावत्या वर्णासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये अरुणजी धनावडे यांना। जय शिवराय। दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना सुपर डीचे माऊली वर्सेस कालभैरव अत्यंत महत्त्वपूर्ण या व्यासपीठावरती खूप मोठे हस्ती येऊन जात आहेत आणि खूप एक वेगळी मजा येते, एक कलटणी या व्यासपीठाला मिळते आणि इथून मात्र आपण थेट प्रेक्षेपण आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये। याच एका बाजूला सुपर डीचे माऊली वर्सेस कालभैरव या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधला हा दुसरा सामन्याला सुरुवात होत आहे। हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि रणसंग्राम मनसे चषक 2025 मी अरुण धनावडे आपल्या समवेत जोडलो गेले। प्रमुख आयोजक श्री राहुलदादा चव्हाण, कळंबोली शहराचे अध्यक्ष श्री प्रीतीवहिनी राहुलदादा चव्हाण, विभाग अध्यक्ष कळंबोली माननीय श्री गोरक्षनाथ गायकवाड, उद्योजक व समाजसेवक यांच्या या माध्यमातून ही स्पर्धा राबवली जाते। त्यांचे शिलेदार आज 21 वर्ष देखील आज हे 21 वर्ष चालू आहे। 20 वर्ष नकळत कशी ह्या मैदानावर ही स्पर्धा राबवली गेली, परंतु अविरत मेहनत आज त्यांचे शिलेदार करत आहेत। यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आमच्या समवेत हमजा खान गुणलेखक देखील लाभलेत, यांचे देखील आम्ही या स्पर्धेत देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ओहो, खोलात टाकलेला चेंडू खूप काल हवेमध्ये आहे, चेंडू जातोय बीड मैदानाच्या आतमध्ये आक्रोश करण्यासाठी अष्टपैलू खिलाडी अजय आणि प्रणयने मात्र या ठिकाणी अजयने दाखवून दिले, मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार। यस, प्रणयने मात्र या ठिकाणी दाखवून दिल्या पहिल्या चेंडूवरती 6 धावांनी ओपनिंग खातं उघडल्याने ओपनिंग पेर मैदानाच्या आतमध्ये। ओहो, दुसरा पुनर्ष चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने एकदम खणखणी देतोय, अजून नाना कडक बॅटिंग करतोय। इथे मात्र आता पाहतोय प्रणयची मात्र बॅट बोलू लागली आहे। लाल जवाब चौकार पाहायला मिळतोय। कव्हर
ओहो, यावेळी चौकारीची हॅट्रिक होणार काय? ऍब्सोल्युटली. काय चेंडू पटकवलाय कव्हरच्या डोक्यावरून, पुनर्ष एकदा येतोय. हॅट्रिक मारले या प्रणयनी. का बॅटिंग करतोय, का बॅटिंग करतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओहो, हा हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओहो, या ठिकाणी पाट मॅच लागते आणि इथे मात्र विकेटचं पतन होतं. भवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. अतुलजी चव्हाण सर, जिल्हा सचिव, रायगड जिल्ह्यामधले एक नामवंत अध्यक्ष यांचं इथे आगमन होत आहे. अतुलजी चव्हाण आणि सचिनजी जाधव यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. आपण या व्यासपीठाच्या दिशेने रुख करायचं आहे. अतुलजी चव्हाण आणि सचिनजी जाधव यांचं या व्यासपीठावरती आगमन होतंय. जिल्हा सचिव, रायगड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष, वाहतूक सेवा अध्यक्ष आहेत. यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रिवास मारण्याचा प्रयत्न होता परंतु या त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. दांड्या मात्र इथं गुल झालेल्या आहेत. दीर्घदर्शनामध्ये पाहतो एकदम चर्चेचा विषय मात्र यात खोलात टाकला होता चेंडू आणि हा मात्र या संघासाठी डोकेदुखी बनून राहिली आहे. दुसरा धक्का बसतो या संघाला. थँक्यू तेजे मास्तर. जे आपल्या संगीतातून एक ऊर्जा मिळते तीच प्रेरणार्थक आज खरोखर आज खिलाडींच्या माध्यमातून ती अंबळण्यात येते. खरोखर इथं मात्र एक काहीसा बदल थोडासा घडला आहे कारण की ते दोन चेंडूमध्ये बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 विकेट प्राप्त झालेत. धावफलकावरती धावा मात्र 19 लगावल्या गेल्या आहेत. धावसंख्येचा ओघ आहे तो पहिल्याच षटकामध्ये 19 वरती होता परंतु दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विक्रम पवार 50+ मात्र पाहतोय. खरोखर म्हणजे इथे वय तुमचं मॅटर करत नाही. इथे मात्र खरोखर तुमच्या अंगामध्ये, रक्तामध्ये क्रिकेटचं तुम्हाला एक जिद्द असली पाहिजे.
जिल्हा सचिव अतुलजी चव्हाण यांचे देखील या व्यासपीठावरती आगमन होते आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष वाहतूक सेवा अध्यक्ष सचिनजी जाधव यांचेही देखील इथे आगमन होत आहे. यांचेही देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राऊंड द विकेट या ठिकाणी मात्र पाहतोय शरीराला मात्र हा चेंडू बदलून थर्ड सर्कलच्या ऑन साईडला चेंडू यायला एक धाव मात्र निश्चित मिळते इथे. परंतु तुम्हाला एक एक धावा सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. धावफलक मात्र सरकते एकाच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 3 गडी बाद 20. दुसरं षटक प्रगती पथावर चालत असताना आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामधला हा दुसरा सामना सुपर डीजे माऊली वर्सेस कालभैरव. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न देखील आहे ते यशस्वी ठरतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुझ्या त्याच ताकदीच्या जोरावरती होतोय आणि इथे मात्र पाहतोय 2 धावा कम्प्लिटली पूर्ण झाले. तिसऱ्याला प्रयत्न देखील कम्प्लिटली होतोय आणि 3 धावा इथे यशस्वी प्राप्त होत आहेत. 3 धावांची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. येस पंच 3 येस चौकार मिळतोय या ठिकाणी. या चेंडूवरती सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न इथे सूर्यकुमार यादवची मात्र आपल्याला आठवण झाली या ठिकाणी. ओ हाई कोलात टाकला होता चेंडू. अप्रतिम चेंडू फेकला होता परंतु या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव निश्चित मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती 3 गडीच्या बदल्यात. काय सुरेख गोलंदाजी खोला चेंडू टाकला. 6 चेंडू मात्र फेकून 5 धावा मात्र खर्च केल्या. या गोलंदाजीची चर्चा आहे या शहरामध्ये. गोलंदाज ट्रॅकवरती वैष्णव मात्र पाहतोय आपण. गोलंदाज ट्रॅकवरती वैष्णव खोळातला चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून दिला. एक धाव मात्र प्राप्त करतायत. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनच्या दिशेने. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले. 3 गडी बाद 26. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैष्णव. पुढचा चेंडू वैष्णव याचा. ओहो बॉलिंग स्वीप. काय सुंदर मात्र ट्रॅक केला येते या ठिकाणी. स्वेअरची सांगता होते इथे मात्र छोटा फटाका बडा धमाका. छोटा देहाचा वैष्णव मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवरती तिसरं षटक घेऊन आलाय. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आहे मात्र या ठिकाणी मात्र 1-2 सिंगल धावामध्ये कन्वर्ट करत असताना पाहायला मिळतंय. चेंडू गॅदर केलाय परंतु डायरेक्ट थर्ड बॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेल्या. परंतु 2 धावा कंप्लीट केल्या. 1 धाव घेत असताना परंतु दुसरं धावची कन्व्हर्टेशन कसं करायचं ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 2 फलंदाज मात्र करताना पाहतोय आपण.
धावसंख्या जाऊन पोचते 27 वरती. 3-27. तिसरं षटक हाताळत असताना ते वैष्णव. संतोषजी मोकल यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. राम मंदिराचे अध्यक्ष यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 31 वरती सिरावले. तिसरं षटक संपले. क्रमांक वैष्णव आणि मात्र 6 चेंडूमध्ये धावा मात्र खर्च केल्या त्या 6. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपण या शहरामध्ये आणि अत्यंत चांगलं योगदान मात्र देतोय ते आपल्या टीमसाठी. एक आता हाणामारीचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू आपण पाहणार आहोत. ह्या 6 चेंडूमध्ये किती धावा 15 धावा जमवू शकतात का हे पाहायचं आहे. आणि इथे मात्र हे स्पंच जरा फास्ट करायचंय. टाइम मीटिंग नाही घ्यायचंय, जरा फास्ट करायचंय. हाई चेंडू खोदून काढलाय. गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून भेदण्याचा प्रयत्न आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने आहेत स्तब्ध. आणि 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पारल्या. 2 धावांची धावसंख्या जर पाहिलेत आपण तर जाऊन पोहोचते 33 वरती. येस, तर या दरम्यान विनंती असेल आदरणीय राहुल चव्हाण साहेब यांना की आपण जिल्हा सचिव आदरणीय श्री राहुल दादा चव्हाण यांचा आपण मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करायचा. नक्कीच वेळात वेळ काढून आज आपण पाहत आहात की जिल्हा सचिव आदरणीय श्री अतुलदादा चव्हाण इथे आलेले आहेत. आणि हे खरं प्रेम आहे. मैत्री कशाला म्हणतात तर मैत्री याला म्हणतात की फक्त एक फोन केला आणि नक्कीच या मैत्रीला त्याने हो दिली, हाक दिली. आणि नक्कीच आपण पाहतात की अतुल दादा चव्हाण हे आज राहुल शेठ चव्हाण यांच्या या मनस चषकाला मात्र त्यांनी भेट दिली. नक्कीच आई जगदंबा मात्र आदरणीय अतुल दादा चव्हाण यांच्या संपूर्ण राजकीय किंवा वैयक्तिक कारकिर्दीत असून त्यांना मात्र यश देवो हीच आईच्या प्रार्थना करून पुन्हा ते घेऊन चलतोय आपण मैदानाकडे, जिथे सामना रंगतोय सुपर डिजिट माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध काळभैरव स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान. या दरम्यान रायगड जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेनेचे आदरणीय श्री सचिन चव्हाण यांचं देखील शुभ आगमन आपण पाहत आहात. सचिन जाधव साहेब यांचा पण पाहत आहात. विनंती असेल आदरणीय राहुल चव्हाण साहेबांना की आपण वाहतूक सेनेचे अध्यक्ष आदरणीय सचिन जाधव साहेब यांचा आपण मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करायचा आहे. आज मान्यवरांचा मेळावा आज इथे आपण पाहत आहात की हे प्रेम आहे खरं म्हणजे. मनसे चषक राहुल चव्हाण यांच्यावरती आज दिग्गज नेते आज आपण इथे पाहिले गेले आणि हे प्रेम असंच उदंड राहो हीच नक्कीच आपण प्रार्थना करून मनसे चषक 2025च्या या अंतिम दिवसातील दुसऱ्या फिरतील दुसरा सामना आपण पाहतात, जिथे सुपर डिजिट माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध काळभैरव पपेडा, जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते सुपर डिजिट माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना काळभैरव स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने 35 धावा करून 36 धावांचं आव्हान उभं केलं ते सुपर डिजिट माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर.
तर या येणाऱ्या 24 चेंडूमध्ये सुपर जी माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ हे आव्हान पेलतो की काळभैरव स्पोर्ट क्लब कळंबोली संघ या धावांपासून वंचित ठेवतो हे पाहणं नित्य उत्सुकता असणार आहे. जोपर्यंत मॅचला या सामन्यात सुरुवात होईल, इनिंगला सुरुवात होईल, तो पण जाऊया एक डीजे ब्रेक यांच्याकडे. आणि फलंदाज मात्र बाद झाला. युनाइट नंबर 3 वरती आपण पाहत आहात फलंदाज एक विस्फोटक फलंदाज मयूर वागसे. नक्कीच मी म्हणेल की युनाइट नंबर 3 वरती जर विचार केला मयूर वागसेला आज प्रमोट केले गेले. नक्कीच आपण पाहतो नेहमीच गजानन बोडरे आणि मयूर वागसे ही एक आरंभिक जोडी नेहमी ओपनिंग करते, परंतु यावेळेस काहीस चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं. आज रामदास महानवरनी डावाची सुरुवात केली, परंतु नक्कीच मी म्हणेल की
कंकेश्वरने जे जाळ रचलं होतं ना त्या जाळ्यामध्ये मात्र अगदी लिहिल्या आपण सापडला तो फलंदाज रामदास महान. परंतु बघा एकाला झाकावं आणि दुसऱ्याला नंतर मात्र हलकासा ओरपे चेंडू होता, बघितलं निहारलं आणि षटकार मात्र लावतोय तो फलंदाज मयूर वागसे. मयूर वागसेचा विचार केला तर जय आणि पराजय मध्ये नक्कीच जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज मयूर वागसे. नक्कीच या दरम्यान आपण पाहतात कळंबोलीमधील सर्वात भव्य दिव्य काही वर्षांपूर्वी मी म्हणेल की श्रीराम मंदिराची पाडला होता त्या सोहळ्याचा मी देखील एक साक्षीदार होतो आणि नक्कीच मी म्हणेल की लोकशाही चौथा स्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे पत्रकारिता. आणि नक्कीच मी म्हणेल की आपल्या पत्रकारितेमधून नक्की ज्यांनी समाजाचे प्रश्न त्यांनी सोडवले असे आमचे स्नेही मित्र आदरणीय श्री संतोष दादा मोकल यांचा आम्ही इथे सन्मान करणं हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. या मनसे चषकाचे संपूर्ण आयोजक आदरणीय श्री राहुल चव्हाण यांना विनंती की आपण आदरणीय संतोष दादा मोकल यांचा पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करायचा आहे. नक्कीच मी म्हणेल की आज या खऱ्याच चषकाला मात्र एक वेगळी मजा आहे, कारण आज नेते मंडळी तसेच इतर काही मान्यवर तसेच मोठमोठे खेळाडू देखील इथे आलेले आहेत. आणि नक्कीच मी म्हणेल की आदरणीय श्री संतोष मोकल हे देखील आले. नक्कीच मी म्हणेल की पत्रकारितेमधील एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं असे आमचे आणि तुमचे सर्वांचे कळंबोलीमधील एक जाणतं व्यक्तिमत्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संतोष मोकलांचा देखील इथे सत्कार झालेला आहे. नक्कीच आदरणीय दादांनी जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही आयोजक मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं आभार मानतो. बॅक टू द क्रिकेट आणि विचार केला तर मयूर असे खेळतोय नाबाद 13 या धावसंख्येवरती, गजानन बोर्डे खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. पण बघा वॉटर स्ट्रोक बघावं आणि बघत असा हा फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून चेंडू गेला तो मनसे चषक चौकारची आणि एक संधी मात्र मिळते ती डीजे यांना. आपण ऐकलं आणि नक्कीच मी म्हणेल की एस के साऊंड्स अँड इव्हेंट्स चे प्रोप्रायटर पवार बंधू उदय पवार असतील सूर्यदादा पवार असतील यांच्या माध्यमातून आपण हे सुमधुर संघ ऐकतात. आणि गोलंदाज आपण पाहतात एलाजी एंड कडून कंकेश्वर पोपेटा, एक अनुभवी एक चालतं फिरतं एक कॅल्क्युलेटर काळभैरव पोपेटा संघाचं. यावेळेचा रिव्हर्स स्विचचा फटका उलटा पलटा फटका जातो आणि परंतु बघा पुन्हा एकदा जे जाळ रचलं होतं ना त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिल्या आपण सापडतोय तो फलंदाज. धन्यवाद डीजे. नक्कीच माझा आवाज आदरणीय श्री रामदास महानवर यांच्यापर्यंत जात असेल तर विनंती असेल रामदास महानवर साहेब कृपया आपण राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधायचा आहे, विनंती आहे कृपया चला. आणि इनॅट नंबर 4 होते आपण पाहतात फलंदाज सौरभ मोठे द बायकरमॅन यावेळेस खेळपट्टीकडे मात्र पाचारण करतोय. नक्कीच आता मात्र एक मोठी जबाबदारी असणारे फलंदाज मयूर वागसे आणि सौरभ मोठेवरती की या मनसे चषकामध्ये जर आपलं अस्तित्व आपल्या संघाचं अस्तित्व जर टिकून ठेवत असेल ना तर मग मात्र या दोघांना या संपूर्ण सामने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन ठेवावी लागेल. आणि नक्कीच मी म्हणेल की ती धमक ती कुवक नक्कीच आहे ती मयूर वागसे आणि फलंदाज सौरभ मोठे यांच्यावरती. विचार केला आपण तर षटक क्रमांक 1 हाताळलं होतं सुपर डीजी मॉलच्या वतीने. विकास यांनी धावा कुठून काढल्या होत्या 19. तर यावेळेस आपण पाहिलं तर ओमकारला मात्र त्यांनी धावा कुठून काढल्यात त्या मात्र सुपर डीजी मॉल संघाच्या फलंदाजांनी मात्र 18 मध्ये नेक टू नेक
एकदम काटेकी टक्कर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ती सुपर डीजे माळू स्पोर्ट क्लब कळंबोली आणि काळभैरव पोपेट स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दरम्यानचा हा पुढचा चेंडू सामना करेल डावखुराचा फलंदाज सौरभ मोठे द बायकर मॅन आपण म्हणू. नक्कीच मी म्हणेल की क्षमता आहे या फलंदाजाकडे की मोठमोठे षटकार आणि चौकार मारण्याची. या दरम्यान पंचांना विनंती कृपया पंच आपण ताकीद करायची लवकरात लवकर सामना चालू करायचा. या दरम्यान चेंडू अतिशय सुंदर चेंडू स्टिअर केलाय एक क्षेत्रक्षक आपण ते पाहायला मिळतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बरोबरीनंतर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती 19च्या घरामध्ये. परंतु विचार केला तर या 19 धावा मात्र सहजासहजी आल्या नाहीयेत. या 19 धावा काढण्यासाठी गजानन बोडरे आणि रामदास महानवर मात्र बाद झालेत. परंतु आता या पाहिलं इनॅट नंबर 3 आणि इनॅट नंबर 4 वरती फलंदाज आता मात्र या सामन्याची पूर्ण धोरा जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतलेली. काय होईल या सामन्यामध्ये, कोण जिंकेल हा सामना, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, जो आपली नर्व्स कंट्रोल करेल ना तो संघ मात्र मी म्हणेल की सामना जिंकेल. या दरम्यान विचार केला तर 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावेच्या बरोबरीचं समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 2 गडी बाद 20च्या घरामध्ये. मयूर वाक्सेचा विचार केला तर मयूर वाक्से खेळतो आपल्या नाबाद 18 या धावसंख्येवरती. सौरभ मोठे जो आत्ताच आलाय आणि एका धावेने आपल्या धावसंख्या श्रीगणेश केलाय. या दरम्यान 1 या धावसंख्येवरती खेळतोय. नक्कीच मी म्हणेल की जर ही जोडी फडायची असेल ना तर मात्र कंकेश्वरला आपल्या भातातील सर्वात चांगले अस्त्र आणि शस्त्र बाहेर काढावे लागतील. या दरम्यान पंचांकडे अपील होते परंतु या पंचांनी पाहिलं बघितलं या अपील मध्ये ना उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कुठेतरी कमतरता जाणवली आणि म्हणजे काय अंपायरनी ती पंचांनी ती अपील फेटाळली. या दरम्यानचा चेंडू अतिशय वेगाने टाकला चेंडू तो बघा आपल्या खांद्यांचा पुरेपूर वापर केला गेला. नक्कीच मी म्हणेल की सौरभला जर आपण विचार केला ना किरण तर सौरभनी जर आपल्या पावलांचा वापर जर केला ना तर मग मात्र नक्कीच मी म्हणेल की या चेंडूवरती एखाद मोठे फटके म्हणा किंवा 1-2 धावा या येऊ शकतात. कारण पावलांचा वापर किती महत्वाचा आहे ना हे मात्र जर विचार केला आपण जर बघितलं काही आंतरराष्ट्रीय सामने बघितले तर वीरेंद्र सहवागनी जर आपल्या पावलांचा योग्य वापर केला असता तर मग मात्र त्याने मोठमोठे खेळी करू शकला असता. परंतु जर तर आणि क्रिकेटमध्ये जर तर स्थान नसतं परंतु जर तर शिवाय देखील क्रिकेट हे नसतं. आणि यावेळेस बघा की बघितलं पाहिलं की हलका ओव्हरपिच चेंडू आहे. चेंडूमध्ये स्टिअर केलं, चेंडू गेला आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडू अडचणूक होते उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावा मला धावून पूर्ण करतोय तो फलंदाज मयूर वाक्से आणि फलंदाज सौरभ मोठे. या 2 धावांचं समीकरण मध्ये 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 22च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. धन्यवाद. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12ला 14. विचार केला तर षटक क्रमांक 1 हाताळलं होतं गोलंदाज ओमकारने. धावा आल्या त्या 18. कंकेश्वर यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं. धावा आल्या त्या 4. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 2 गडी बाद 22च्या घरामध्ये. नक्कीच मी म्हणेल की तेजस गर्लफ्रेंड असेल तेव्हा हातात पैसे, मोबाईल जेव्हा हातात असेल तेव्हा नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे असणं फार गरजेचं आहे. कारण नक्कीच म्हणेल की नेटवर्क शिवाय मोबाईल काही कामाचा नाहीये, फुटवर्क शिवाय क्रिकेट काही कामाचं नाहीये आणि पैशांशिवाय गर्लफ्रेंड काही कामाची नाहीये. नक्कीच दरम्यान येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. चला विनंती असेल मुख्य पंच विराज खानावकर विके आपण कृपया ताकीद सूचना करायची. कंकेश्वर सर विनंती आहे की कृपया आपण सूचना करायची आपल्या खेळाडूंना की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण विखरून घ्यायचंय. तर पुन्हा एकदा आपण पाहतात सांघिक 3रं वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतात ओमकार पोपेटा. यावेळेस सामना करेल फलंदाज विस्फोटक फलंदाज
मयूर वागसे. पुन्हा एकदा विचार केला तर हा चेंडू दंडित केले गेले. या चेंडूला उजव्या बाहेर टाकला गेलेला चेंडू होता. मुख्य पंच विराज खानावकर जमिनीगत हात समांतर करतायत आणि सांगतायत की हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकला जाणार. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. दरम्यानचा पुढचा चेंडू जो मुंबई पुणे हवे इंगून मारा करेल. तडकेबंद फलंदाज मयूर वागसे याला यावेळेस हा रिव्हर्स स्वीपचा फटका होता. प्रयत्न मात्र चांगला होता. बॅटला चेंडू ब्रश करून गेला. गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावेनं समीकरण मात्र 1 ने वाढते. विचार केला तर मयूर जाऊन थांबतोय या एका धावच्या समाप्तीनंतर. 6 चेंडू सामना करत 19 या धावसंख्येवरती. तर सौरभ जाऊन थांबतोय 4 चेंडू सामना करत 3 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 24 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच मी म्हणेल पुन्हा एकदा विनंती करतोय मुख्य पंच विराज खानावकर यांना की आपण सूचना करायची आहे की कारण आपल्याला आजच्या दिवसामध्येच मेगा फायनलचा सामना खेळायचा आणि तो सामना किमान 4 षटकांचा व्हावा ही मात्र आयोजकांची एक मनीषा आहे. नक्कीच विचार केला तर अनेक प्रेक्षक आउट ऑफ इंडिया ज्या माध्यमातून देखील जिथे आहेत ते देखील पिटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा सामनाचा आनंद घेत आहेत. नक्कीच या दरम्यानचा पुढचा चेंडू ओमकारचा डावकराचा फलंदाज सौरभने चेंडू खेळून गेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. मात्र एक चांगलं क्रिकेट पाहायला, चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय मयूर वागसे आणि फलंदाज सौरभ मोठे यांच्या माध्यमातून. बघा डेंजर एंडकडे होता मयूर वागसे आणि विचार केला तर सौरभने चांगला कॉल दिला. शेवटच्या क्षणाला नकार दिला कारण त्याला माहिती आहे की मयूरची विकेट ही प्राइसलेस विकेट आहे आणि या क्षणी हा सामना जवळपास आपल्या खिशामध्ये घातलेला आहे आणि अशा वेळेस जर गणित बाद झाला तर मग मात्र पुन्हा एकदा आपल्या संघावरती दबाव येऊ शकतो हे ओळखलं आणि नक्कीच त्यामुळे काय शेवटच्या क्षणी मात्र कॉलिंग करून नकार दिला तो फलंदाज मयूर वागसेला. या दरम्यान आपण क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की तुमचं कॉलिंग फार महत्त्वाचं असेल. जर तुमच्याकडे कॉलिंग नसेल ना तर मग मात्र तुमचा संघ हा कुठेतरी अडचणीत सापडलेला दिसतो. यावेळी दरम्यान पुन्हा एकदा चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल. या षटकातील हा दुसरा आव्हानचा चेंडू टाकण्यात टाकतोय तो गोलंदाज ओमकार. बघा अगोदरच तुमची धावांची गुंतवणूक कमी आहे आणि तुम्ही असं वारंवार बोनस जर दिला ना तर मग मात्र म्हणेल की तुम्ही तुमच्या संघाला कुठेतरी पराभवाच्या गर्तेमध्ये नेताय की काय. विचार केला तर येणार 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. ओमकार टू मयूर. यावेळेचा चेंडू खणून काढला चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारत समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 2 गडी बाद 27च्या घरामध्ये. नक्कीच येणारे आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना जर बरोबर सुटला तर नाणेफेकीच्या बळावरती मात्र नक्कीच संघाला विजयी घोषित केले जाण्याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. तर या दरम्यान विनंती असेल की रॉयल या संघाच्या संघनायकाला की आपण कृपया आपली उपस्थिती व्यासपीठावर दाखवायची आणि यातून जो संघ सामना जिंकेल ना त्या संघाच्या संघनायकाने. या दरम्यान रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून येतो तो दंड. धन्यवाद डीजे. नक्कीच पाहिलं तर एक चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील जरूर मागितली होती परंतु पंचांची अपील फेटाळली. मुख्य पंच विराज खानावकरांचा इशारा येतोय तो हा लेग बाईकच्या माध्यमातून. या लेग बाईकच्या माध्यमातून धावसंख्येचा फलक मात्र 1 ने वाढतोय आणि विजयाच्या 1 पाऊल अजून जवळ जातोय तो सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली. हा संघ येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 7ला 4. पुढचा बॉल गोलंदाज ओमकार. नक्कीच मयूर ज्याच्यासाठी ओळखला जातो आपल्या खास शैलीसाठी षटकार मारून आयोजकांचा वेळ वाचवणार का की गोलंदाज ओमकार मात्र त्याला इथपासून रोखणार. एक चांगला बॅटर पाहायला मिळतं. एक अनुभवी फलंदाज त्याच्या विरुद्ध नवोदित गोलंदाज. नक्कीच मी म्हणेल की आज संध्याकाळी मीटिंग बसेल ती कायपूर पोपेड संघाची. जर हा सामना हरला तर अजय पोपेडा असतील
तदनंतर नक्कीच मी म्हणेल की रोहन राहुल असतील की चुकलं कुठे आपल्या संघाचं. आणि दरम्यान धन्यवाद मयूर वागसे, आपण आयोजकांचा वेळ वाचवला आणि आपल्या खेळी केली. 8 चेंडूमध्ये 26 धावांची घणाघाती खेळी केली आणि सामना मात्र पटशी संपवला. आणि नक्कीच मी म्हणेल की येत्या विनंती असेल, चला सुपर DJ माऊली स्पोर्ट क्लब कळंब